तुमचं इथं येण्याचं कारण नाही कळलं. म्हणजे आमची लाली तर. हो, कळलं मला. तुम्हाला कसं कळलं? बातम्यांमधून, न्यूजपेपरमधून. थँक्यू. खरं तर फार गुणी मुलगी, आय मीन होती. म्हणजे कॉलेजला असताना अगदी नाकासमोर चालायची. तेव्हाही म्हणायची की मला गोपाळ सोबतच लग्न करायचंय. नंतर असं कळलं त्यांचं लग्न आलं, पण तो गोपाळ मारझोड वगैरे करायचा आणि आता तर गायबच आहे म्हणा. तिचा नवरा राक्षस निघल असं आम्हाला स्वप्नात पण नाही वाटलं. कुठं असेल, कशी असेल, काही कळना झालं. त्यानंच नक्की तिचं काहीतरी केलं असेल. फक्त एकदा कळू दे मला माझी लाली कुठं आहे. तर काही बरं वाईट झालं असेल ना तर त्याला जिवंत सोडत नसतोय मी. हे बघा, मी काय म्हणतो ऐका ना, तुम्ही या सगळ्या गोष्टींचा विचार करू नका. आपण आरोपीला कायद्याने जास्तीत जास्त शिक्षा देण्याचा प्रयत्न करू. रादर आयुष्यभर खडी फोडायला पाठवू तुरुंगात. मी लालीची केस घ्यायला तयार आहे. साहेब, पण आमच्याकडं फी द्यायला एवढे पैसे नाहीये. नाही, पैशांची काळजी करू नका. पैसे नको आहेत मला. लतिका चांगली मैत्रीण होती माझी. मला फक्त तुम्हाला आणि लतिकाला न्याय मिळवून द्यायचा आहे, बस. सुधाकर, अरे कशी गाडी लावली आहे? कोणी लावली? जरा सिव्हिक सेन्स नाही या लोकांना. बघ कोण आहे ते. साहेब, कोण नाही इथं? गाडीत पण कोण नाही? या जामकरला पण आत्ताच यायचं होतं. यानं जर मला इथं बघितलं ना, गोपाळराव या सगळ्यांना सहज सुटतील.